नमस्कार, जय हिंद विद्यार्थी मित्रांनो. सीपी मुंबई पोलीस भरती 2024 तर आज 5 सप्टेंबरला सीपी मुंबई पोलीस भरतीचा ग्राउंड झालं. तर आज 5 सप्टेंबरला भरती कशा प्रकारे झाली, त्याचबरोबर एका डिटेलमध्ये 50 पैकी मुलांना किती मार्क्स या ठिकाणी पडत आहे आणि 1600 मीटर रनिंग मध्ये किती मुलं या ठिकाणी कटत आहे आणि 150 मुलं ते 1600 मीटर रनिंग साठी ते धावण्यासाठी सोडत आहे. तर 150 पैकीच्या विद्यार्थी मित्रांनो रनिंग मध्ये किती मुलं या ठिकाणी कटत आहे 1600 मीटर रनिंगला, हे सुद्धा तुम्हाला सांगणार आहे. तर 5 सप्टेंबरला आज ग्राउंड कशा प्रकारे झाले सीपी मुंबई पोलीसचा आणि मुलांनी कोणकोणत्या चुका केल्या ज्या की तुम्हाला या ठिकाणी करायचे नाही आहे. स्पाइक बूट अलाउड आहे काय, घड्याळ वगैरे अलाउड आहे काय, त्याचबरोबर तुम्ही किती वाजता रांगेमध्ये लागले तर किती वाजेपर्यंत तुमचं ग्राउंड होणार आहे आणि तुम्हाला किती वाजेपर्यंत तुम्हाला त्या ठिकाणी रांगेमध्ये लागावं लागणार आहे आणि डॉक्युमेंट कोणकोणते तुम्हाला लिहावं लागणार आहे. तर संपूर्ण माहिती तुम्हाला सांगणार आहे की 5 सप्टेंबरला सीपी मुंबई पोलीस भरती कशा प्रकारे झाली याबद्दल. तर आता व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर युट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे. व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून प्रत्येक भरतीची अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल आणि जास्त करून सीपी मुंबई पोलीस भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो. ठीक आहे, तर पहा विद्यार्थी मित्रांनो, सीपी मुंबईला 5 सप्टेंबरचं जे ग्राउंड झालं, ठीक आहे, आणि ग्राउंडच्या अंदरची प्रोसेस काय ते सुद्धा तुम्हाला पूर्ण पुढे सांगणार आहे. किती वेळपर्यंत बसून ठेवता मुलांना. जे घड्याळ आहे तर घड्याळ जे त्या ठिकाणी अलाउड नाही आहे, घड्याळ तुम्ही घालून या ठिकाणी 1600 मीटर रनिंग धावू नाही शकत. त्याचबरोबर जे स्पाइक बूट आहे तर स्पाइक बूट घालूनही सुद्धा तुम्ही या ठिकाणी धावू नाही शकत 100 मीटर. ठीक आहे, तर ह्या गोष्टी तुम्हाला लक्ष ठेवायचं आहे. त्याचबरोबर डॉक्युमेंट कोणकोणते लागणार आहे तर पहा या ठिकाणी तुम्हाला कागदपत्र कोणते आणायचे नाही सोबत, ज्यांचं सुद्धा येणाऱ्या दिवसामध्ये ग्राउंड आहे. तुम्हाला फक्त आधार कार्ड आणायला लागणार आहे ओरिजिनल, त्याचबरोबर हॉल तिकीट आणि 2 फोटो. ठीक आहे, बस एवढेच कागदपत्र लागते, बाकी कोणते कागदपत्र लागत नाही. ठीक आहे, तर हे झालं. आता या ठिकाणी जे विद्यार्थी मित्रांनो बॅच बनत आहे, सकाळी 5 वाजताची बॅच आहे, सकाळी 7चे 9चे 11चे, त्यानंतर 2 वाजताचे. आता तुम्हाला किती वाजता रांगेमध्ये लागावं लागणार आहे. तुमची बॅच सकाळी 5ची असेल तर 4 वाजता रांगेमध्ये लागा. तुमची सकाळी बॅच जर समजा 7 वाजताची असेल, 9ची असेल, 11ची असेल तर सकाळी 6 ते 7 वाजता तुम्ही रांगेमध्ये लागा, कारण की तेव्हा सगळ्या बॅचा मिक्स झालेल्या राहते. आणि ह्या जर तुम्ही लवकर जात असाल 6-7 वाजता जर रांगेमध्ये लागसाल या बॅचचे तर लवकर तुमचं ग्राउंड होणार आहे, 12-1 वाजेपर्यंत तुमचं ग्राउंड होणार आहे. ठीक आहे, त्याचबरोबर 2 वाजताची बॅच आहे विद्यार्थी मित्रांनो. तर 2 वाजताच्या बॅच मध्ये तुमचं या ठिकाणी ग्राउंड असेल तर 2 वाजता तुम्ही आरामाला मस्त तुमचं आरामाला त्या ठिकाणी ग्राउंड होणार आहे सावलीमध्ये. ठीक आहे, तर ह्या गोष्टी तुम्हाला लक्ष ठेवायचं आहे. तर आज सर्वात अगोदर मुलांना त्यांनी गेटच्या अंदर घेतलं. तर गेटच्या अंदर या ठिकाणी ते विद्यार्थी मित्रांनो मुलांना घेतात आणि गेटच्या अंदर घेतल्यानंतर ते आधार कार्ड वगैरे चेक करत आहे. आधार कार्ड चेक केल्यानंतर मुलांना गेटच्या अंदर या ठिकाणी बसून ठेवलं जात आहे. तर जवळपास अशा 5-6 रांगा त्या ठिकाणी ते बसून ठेवत आहे 100 मुलांच्या. आणि ते काही मुलांना सांगत आहे पोलीसवाले तिथले की सूचना देत आहे की तुमच्या बॅगेमध्ये काही असेल समजा औषध वगैरे झालं, गोळ्या वगैरे झालं, त्याचबरोबर इंजेक्शन वगैरे ते काढून घ्या, कारण की समोर डस्टबिन मध्ये ते टाकणार आहे सगळं, कारण की समोर बॅग चेक होते. आणि एक लक्षात ठेवा, प्रत्येक मुलांना 6-6 घंटे आता बसून ठेवलं जात आहे ग्राउंडच्या अंदर. आता जास्त वेळपर्यंत बसून ठेवलं जात नाही. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, बसू जे आपल्या शरीरामध्ये एनर्जी राहत नाही. ठीक आहे, तर भरपूर मुले बिन उपाशी तापाशी त्या ठिकाणी ग्राउंडवर जातात. तर फळ वगैरे तुम्ही ग्राउंडच्या अंदर नेऊ शकता. एक गोष्ट लक्षात ठेवा, फळ वगैरे तुम्ही ना केळं वगैरे झालं, सफरचंद वगैरे झालं, कारण की कसं आहे 1600 मीटर रनिंग आपल्याला मार लागते, गोळा फेका लागते, 100 मीटर आहे, सगळं ताकदचं काम आहे. आपल्या शरीरामध्ये जर काही असलं नाही तर ग्राउंडचा परफॉर्मन्स आपला कसा काय या ठिकाणी जाणार आहे. तर फळ वगैरे तुम्ही ग्राउंडच्या अंदर घेऊन जा, फळ घेऊन नेऊ देते ते. ठीक आहे, फळ डस्टबिन मध्ये टाकणार, फळ तुम्हाला नेऊ देते ते अंदर पण. ठीक आहे, तर सर्वात अगोदर मुलांना या ठिकाणी रांगेमध्ये गेटपाशी बसवलं त्या ठिकाणी आणि ते सांगत आहे की तुमचा जो आधार कार्डचा जो नंबर आहे हा तुम्हाला हॉल तिकीटच्या मागे लिहायचा. ठीक आहे, आणि हे सर्व झाल्यानंतर हॉल तिकीटच तुम्हाला वरती ठेवायचे आहे. हॉल तिकीटला एक फोटो चिपका आणि एक फोटो तुम्हाला ग्राउंडच्या अंदर लागणार. आणि इथून मुलांना उठवलं आणि या ठिकाणी जे विद्यार्थी मित्रांनो टेंट टाकलेले असे. ठीक आहे, तर असे जवळपास टेंट टाकलेले आहे या ठिकाणी, असे जवळपास त्या ठिकाणी 8-9 टेंट टाकलेले आहे. ठीक आहे, तर या टेंट पाशी त्या बॅगा मुलांच्या चेक केल्या जात आहे. ठीक आहे, तर इथं एक मुलांची बॅग चेक केल्या जात आहे, 100 मुलांची रांग या ठिकाणी राहतात. ठीक आहे, तर एक मुलांची बॅग आहे टेंट पाशी चेक केल्या जातात आणि बॅग चेक केल्यानंतर ते आणखी समोर पाठवत आहे. या ठिकाणी मोठं टेंट टाकलेलं आहे. ठीक आहे, ज्या ठिकाणी 2-3 हजार मुलं मावू शकते एवढा टेंट टाकलेला आहे. आणि इथं ह्या साईडला इकडल्या कोपऱ्यामध्ये ते बॅगा ठेवायला लावत आहे. ठीक आहे, तर बॅगा ठेवल्यानंतर ते समोर या ठिकाणी टेबल नंबर दिलेले आहे. ठीक आहे, तर इथं टेबल नंबर आहे, टेबल नंबर 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10 अशा प्रकारे. ठीक आहे, तर ह्या टेबल नंबर पाशी तुम्हाला हॉल तिकीट आपली न्यायचे आणि त्या ठिकाणी पाहता की आपला रोल नंबर कोणत्या टेबल नंबर पाशी येते, आपले या ठिकाणी रोल नंबर कोणत्या टेबल नंबर पाशी येते, तर त्याच रांगेमध्ये तुम्हाला लागायचं आहे.
ज्या टेबल नंबर पाशी तुमचा रोल नंबर येत असेल 2 मध्ये जर असेल तर 2 मध्ये रांगेमध्ये लागत आहे, 3 मध्ये येत असेल नंबर तर 3 मध्ये लागत आहे, ठीक आहे. आणि भरपूर मुलांना रोल नंबर त्या ठिकाणी दिसत नाही की बा आपला टेबल नंबर कोणता आहे, तर तिथल्या पोलिसांना किंवा पोलिसांना तुम्ही विचारा, तर ते तुम्हाला बरोबर सांगणार आणि बरोबर तुमचं व्यवस्थित त्या ठिकाणी तुम्ही रांगेमध्ये लागणार आहे, ठीक आहे. तर तुम्हाला टेबल नंबर दिसला नाही तर पोलिसांना किंवा पोलिसांना विचारा तिथले की मी कोणत्या रांगेमध्ये लागू, ते बरोबर सांगणार आहे. तर इथं टेबल नंबर मध्ये मुलं रांगेमध्ये लागत तर इथं जवळपास 1 घंटा मुलांना बसून ठेवला जात आहे, ठीक आहे. 1 घंटा झाल्यानंतर या ठिकाणी हॉल तिकीट ते चेक करत आहे. हॉल तिकीटवर फोटो ते आपला एक फोटो त्या ठिकाणी लागत आहे. फोटो घेतल्यानंतर शिक्का वगैरे ते हॉल तिकीटवर देतात आणि हे सर्व झाल्यानंतर एक सिग्नेचर आपली घेत आहे. सिग्नेचर वगैरे झाल्यानंतर ते आणखीन ते आपल्याला समोर इथून पाठवते, इथून समोर पाठवते आणि या ठिकाणी हाईट मोजत आहे, ठीक आहे. तर इथं जे हाईट मोजत त्या ठिकाणी जवळपास हाईट मोजाचे जे खंबे आहेत 30-40 खंबे आहेत त्या ठिकाणी हाईट मोजाची, म्हणजे 40 जण त्या ठिकाणी पोलीसवाले हाईट मोजासाठी त्या ठिकाणी. तर इथं सुद्धा 25 मिनिट मुलांना बसून ठेवला जात आहे आणि बसवल्यानंतर इथं ते आपल्याला शर्ट वगैरे काढायला, टी शर्ट वगैरे काढायला लावतात, शूज काढायला लावतात आणि हाईट मोजत आहे. तर हाईटमध्ये भरपूर मुलं बाहेर होत आहेत, त्याचबरोबर छातीमध्ये सुद्धा भरपूर मुलं बाहेर होत आहे. अपात्र होत आहे मुलं उंचीमध्ये आणि छातीमध्ये जास्त मुलं ते काढत आहे, ठीक आहे. तर 165 सेंटीमीटर उंची त्या ठिकाणी लागतेच लागते, एक लक्षात ठेवा. आणि उंची मोजल्यानंतर ते छाती सुद्धा मोजते आणि ते सर्व त्या मशीन मध्ये दाखवते तुमची उंची किती आहे, तुमची छाती किती आहे, तुमचं वजन किती आहे. हे सर्व झाल्यानंतर तुमची उंची छाती बसल्यानंतर तुमचा ते फोटो घेणार आहे. या ठिकाणी ह्या हाईटचे जिथं तुम्ही हाईट मोजली तिथं तुमचा एक फोटो घेणार आहे. फोटो घेतल्यानंतर तुम्हाला आणखीन ते समोर पाठवणार आणि समोर जे या ठिकाणी चेस्ट नंबर साठी मुलांना बसून ठेवलं जात आहे, ठीक आहे. तर इथं चेस्ट नंबर साठी मुलांना बसून ठेवलं जात आहे असे. तर इथं सुद्धा 100-100च्या रांगा, हजार मुलं या ठिकाणी बसून ठेवल्या जातात चेस्ट नंबर पाशी आणि इथं सुद्धा 1 ते 2 घंटे मुलांना बसून राहावं लागत आहे, ठीक आहे. त्यानंतर नंबर येते चेस्ट नंबर साठी. तर चेस्ट नंबर या ठिकाणी दिले जात आहे विद्यार्थी मित्रांनो. तर चेस्ट नंबर दिल्यानंतर ते दोन्ही पायाचे चिपा देत आहे. दोन्ही पायाच्या चिपा दिल्यानंतर ते हॉल तिकीट व्हेरिफिकेशन करत आहे कॅम्प्युटरवर. हॉल तिकीट व्हेरिफिकेशनला जास्त टाइम लागत नाही, 2 मिनिटात ते मुलं ते हॉल तिकीट व्हेरिफिकेशन झाल्यानंतर दोन्ही पायाचे ते चिपा स्कॅन करत आहे. चिपा स्कॅन केल्यानंतर त्या ठिकाणी थंब घेतला जात आहे आणि फोटो आपला घेतला जात आहे आणि सिग्नेचर घेतला जात आहे आणि तिथून जे विद्यार्थी एका समोर ते पाठवतात. तुम्ही समोर जा, तिथं बसून राहा, तिथं माईक मध्ये नाव घेते, आपलं माईक मध्ये नाव आलं कोणत्या डिटेल मध्ये आपण तर त्या डिटेल मध्ये घुसायचं आहे आणि 50 मुलांची डिटेल त्या ठिकाणी बनत आहे. एक पोलीसवाला 50 मुलांना त्या ठिकाणी नेत आहे, ठीक आहे. तर पहिला जो इव्हेंट या ठिकाणी होता तर तो 100 मीटर होता, ठीक आहे. तर हे जे विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ग्राउंड आहे घाटकोपरचं, तर एवढं ग्राउंड आहे या ठिकाणी सिंथेटिकचं. तर पहिला जो इव्हेंट या ठिकाणी होता तो होता 100 मीटर. तर 100 मीटर हे एवढंच आहे, बघू शकता. ह्या काठावर जे 100 मीटर आहे आणि 100 मीटर साठी त्यांनी काय केलाय, शेट टाकलेला आहे 100 मीटर साठी. तर 100 मीटरला 4 मुलं ते सोडतात आणि 100 मीटर झाल्यानंतर आणि 100 मीटरवर थोडं लक्ष ठेवा, कारण की 100 मीटर मध्ये कमी मुलांना मार्क्स पडत आहे. एकदम स्पीडनं ओढा, जेवढे स्पीडनं ओढताल तेवढे तुम्हाला जास्त मार्क्स भेटणार आहे, ठीक आहे. तर 100 मीटरवर गेम आहे, जास्त करून 100 मीटर झाल्यानंतर लगेच 5-10 मिनिटांनी 1600 मीटर रनिंग साठी नेत आहे. तर 1600 मीटर रनिंग साठी हा 400 मीटरचा ट्रॅक आहे, ठीक आहे. आणि 1600 मीटर इथून स्टार्ट होते. इथं इथंसा सेन्सर आहे, एवढा सेन्सर आहे आणि इथंसा ते मुलं नेत आहे 50-50ची डिटेल. तर 150 मुलं ते 1600 मीटर रनिंग साठी सोडत आहे 2-2च्या रांगेमध्ये, 2-2च्या रांगेत ते सोडत आहे आणि 1600 मीटर रनिंग साठी 150 मुलं ते सोडत आहे. आता 150 मुलं असल्यामुळे ग्राउंडवर गर्दी खूप आहे, ठीक आहे. आणि भरपूर मुलं काठात धावत आहे, ठीक आहे. आणि भरपूर मुलं काय ट्रॅकच्या बाहेरून सुद्धा धावत आहे. तर ह्या चुका तुम्हाला करायची नाही. 1600 मीटर रनिंग मारायच्या वेळेस तुम्हाला ट्रॅकच्या बाहेरून धावत आहे तर ट्रॅकच्या अंदरून तुम्ही धावा. जेवढं तुम्ही ट्रॅकच्या अंदरून धावता तेवढं अंतर कमी येणार आहे, तुम्हाला जास्त मार्क्स या ठिकाणी पडणार आहे आणि टायमिंग सुद्धा कमी तुमचा येणार आहे, ठीक आहे. तर 1600 मीटर रनिंग झाल्यानंतर लगेच त्या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो 5-10 मिनिटांनी गोळा फेकची प्रोसेस होत आहे. आणि इथं सुद्धा तुम्ही चुका करू नका. तर पहिलाच नंबर गोळा फेकला लावू नका, सगळ्यात शेवटी गोळा फेका. आणि गोळा फेकताना तुम्हाला चूक कोणती करायची की जे तुमची टी शर्ट आहे किंवा बनियान आहे तर ते तुम्हाला काढायचे आणि ते काढूनच तुम्हाला गोळा या ठिकाणी फेकावा लागणार आहे, ठीक आहे. तर गोळा फेकला 3 चान्स आहे या ठिकाणी. तर गोळा फेकला त्या ठिकाणी तुम्ही रिलॅक्स मध्ये गोळा फेका, एकदम भयगरपण मध्ये गोळा फेकू नका, कारण की पोलीस आले म्हणते फेक म्हणजे ते घाबरून देते, म्हणजे फेक म्हणते लवकर फेका म्हणते. पण तुम्ही रिलॅक्स मध्ये फेका. कसं आपण एकदम भयगरपण मध्ये फेकला तर तो कमी सुद्धा जाऊ शकते, स्टेप सुद्धा चुकू शकते, ठीक आहे. तर रिलॅक्स मध्ये गोळा फेका, घाबरू नका त्या ठिकाणी, ठीक आहे. तर गोळा फेक झाल्यानंतर ते ज्या विद्यार्थी मित्रांनो मार्क्स दाखवण्यासाठी नेत आहे एका डिटेलचे फाईलवर ते सिग्नेचर करायला लावत आहे. 100 मीटरच्या फाईलवर, गोळा फेकच्या फाईलवर, 1600 मीटर रनिंगच्या फाईलवर ते सिग्नेचर करायला लावतं ह्या फाईलवर, ठीक आहे. तर मुलांना किती मार्क्स पडले आज 5 सप्टेंबरला तर पहा मी तुम्हाला सांगतो या ठिकाणी. तर पहा 50 पैकी 20 मुलं असे की ते रनिंग मध्ये काढत आहे 1600 मीटर रनिंग मध्ये. पहिला, दुसऱ्या, तिसऱ्या राऊंडला ते थांबत आहे किंवा चौथ्या राऊंडला थांबत आहे,
ठीक आहे. आता उरले यामधले 30 मुलं. तर 30 पैकी 20 मुलं असे आहे की त्यांना खूप कमी मार्क्स पडत आहेत. 30 पैकी 20 मुलांना म्हणजे कसे काही काही विद्यार्थ्यांना 16 झालं, 18 झालं, 20 झालं, 22 झालं, 24 झालं, 26 झालं, 28 झालं, ह्या रेंजमध्ये मुलांना 20 मार्क्स पडत आहे. ठीक आहे. 20 मुलांना ह्या रेंजमध्ये मार्क्स पडत आहे. ठीक आहे. आणि उरले 10 मुलं यातले. ठीक आहे. तर 10 मुलांना जे मार्क्स पडत आहे, तर 10 पैकी जे 4 मुलं आहेत तर त्यांना जे मार्क्स पडत आहे या ठिकाणी 30 झालं, 32 झालं, त्याचबरोबर 34 झालं आणि 36 झालं. अशा प्रकारे 4 विद्यार्थ्यांना मार्क्स पडत आहे आणि 6 विद्यार्थ्यांना असे मार्क्स पडत आहे 40च्या वरती मार्क्स पडत आहे. 6 विद्यार्थ्यांना 40 झालं, कोणाला 43 झालं, कोणाला 45 झालं. तर 45 पर्यंत मुलं या ठिकाणी पोहोचत आहे, बाकी 45च्या वरती मुलं पोहोचत नाही. ठीक आहे. तर अशा प्रकारे 5 सप्टेंबरला सीपी मुंबई पोलीस भरतीचा ग्राउंड झाला. ही होती संपूर्ण महत्त्वाची माहिती. आपल्या युट्यूब चॅनल सबस्क्राईब करून हा वेळोवेळी अपडेट तुम्हाला सीपी मुंबई पोलीस भरतीबद्दल देत राहणार आहे. आजच्यासाठी तर थांबतो. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय भारत.